नमस्कार सर, स्वागत आहे तुमचं आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो धुळ्यामध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर राजन खरोटे सर, जे मागच्या 25-27 वर्षापेक्षा जास्त वेळ सिव्हिल इंजिनिअरिंग या क्षेत्रात काम करतात. अनेक रेसिडेन्शियल कमर्शियल प्रोजेक्टवर त्यांनी काम केलेलं आहे. सो त्यांच्या आजवरच्या या प्रवासाबद्दल, त्यांच्या अनुभवाबद्दल या सगळ्याबद्दल आम्ही गप्पा मारणार आहे. सर, बिल्ड आयकॉन हा प्लॅटफॉर्मच असा आहे की ज्याच्यामध्ये तुमच्यासारखे इतके एक्सपिरियन्स लोक, इतके एक्सपिरियन्स इंजिनियर आम्हाला हवेत, ज्यांच्याकडून जी येणारी तरुण इंजिनियर्स आहेत त्यांच्यासाठी काहीतरी मार्गदर्शक आम्हाला मिळेल गोष्टी, अशा आमचा त्याच्यातला उद्देश आहे. त्यामुळे आम्हाला तुमच्याकडनं खूप ऐकायचं आहे आधी सगळ्यात महत्त्वाचं. सो आता गप्पांना सुरुवात ऑफकोर्स अशीच करायची आहे की पहिलं म्हणजे तुमची शाळा कुठली होती, तुमचं कॉलेज कुठलं होतं, आणि सिव्हिल इंजिनिअरिंग या क्षेत्रामध्ये येण्यामागची प्रेरणा कुणाची होती की ज्यांच्यामुळं तुम्हाला या क्षेत्राची आवड निर्माण झाली आणि असं वाटलं आपण पण या क्षेत्रात काहीतरी करावं? काय सांगाल? तसं काही नाही. 10वी पर्यंतचं म्हणजे प्राथमिक शिक्षण बोरकुण या गावी झालं. बरोबर. त्याच्यानंतर धुळ्यामध्ये आम्ही आलो. 5वी पासून JR सिटी हायस्कूललाच होतो. त्याच्यानंतर वडील शिक्षक असल्यामुळे वडिलांची खूप इच्छा होती की मी शिक्षकच बनावं असं. अच्छा. कारण आम्ही 3 भाऊ. मोठा याला MSc मायक्रो झाला, त्याच्यामुळे तो बाहेर निघाला. 2 नंबरचा मार्केटिंग मध्ये होता, महिंद्रा फायनान्सला वगैरे. अच्छा. त्याच्यामुळे तो पण बाहेरच फिरायचा. वडिलांची इच्छा होती की तू शिक्षक म्हणून माझ्या फील्ड मध्येच तू काम करशील. बरोबर. पण मला ते एक सकाळी जाणं आणि संध्याकाळी येणं किंवा एक टिपिकल जॉब असं थोडं चॅलेंजिंग काहीतरी पाहिजे होतं. आणि मग ही जी फील्ड होती ही थोडीशी मला चॅलेंजिंग वाटली. बरं. आणि नवीन नवीन काहीतरी देणं किंवा काहीतरी करू शकतो, क्रिएटिव्हिटी या फील्ड मध्ये योग्य वाटली मला. पण आधी तेव्हा कुणाचं बघितलेलं काम किंवा काही घरची तर बॅकग्राऊंड नव्हती, तुम्ही म्हणलं शिक्षक होते वडील, घरची काही, तर त्यामुळं पण मग कुठले तसं काही नव्हतं. पण असे बिल्डिंग्स वगैरे बघून वाटायचं किंवा हे आपण कसं उभं करू शकतो किंवा बरोबर. अच्छा. असं त्याच्या मागच्या तोच मग तुम्ही त्याच्यानंतर, मला शिक्षक व्हायचं नव्हतं, त्याच्यामुळे मला कुठली तरी फील्ड करायची ही का नाही. त्यामुळे काय व्हायचं नाही आधी ठरलेलं, आता काय व्हायचं ते आता ठरवूया असं होतं. पुढचं काय ठरवायचं ते बघू. बरोबर. आणि मग तुम्ही फायनली या क्षेत्रात आलात. तर मग पुढची वाटचाल कशी होती? कारण बऱ्याचदा असं होतं की शिक्षण घेतल्यानंतर पहिला प्रोजेक्ट मिळणं ही फार मोठी अडचण असते, कारण तुमच्याकडे अनुभव नसतो म्हणून कोणी प्रोजेक्ट मिळत नाही, आणि प्रोजेक्ट नाहीत म्हणून अनुभव नाही. काय झालं त्याच्यात, म्हणजे या फील्ड मधला सर्वात मोठा सिंहाचा वाटा जो राहील तो आमचे गुरु आर्किटेक्ट दिनेश मोता सर. म्हणजे आता या फील्ड मध्ये यायचं नाही. डिप्लोमाला त्यावेळेस कसं होतं, आम्ही ग्रामीण भागात नाही इथं आलेलो, इंग्लिशची खूप भीती. मग डिप्लोमा म्हणजे इंग्लिश मध्ये होता त्यावेळेस, आता तो मराठीत पण सुरू झाला. मग डिप्लोमा करायचा म्हटलं तर नाही करायचा मला, म्हणजे डिप्लोमा इंग्लिश मध्ये करायचा तर मग आपण किती वर्ष करायचा डिप्लोमा, हा मोठा प्रश्न होता. मग इकडनं आता ह्या फील्ड मध्ये जाण्याचा मग दुसरा मार्ग कोणता, तर माहिती आहे सिव्हिल ड्राफ्टमन. मग सिव्हिल ड्राफ्टमन केला. मग त्याच्यानंतर 2 वर्ष काढल्यानंतर मग आर्किटेक्ट दिनेश मोता सरांकडे लागलो. आणि जोपर्यंत मी माझी स्वतःची प्रॅक्टिस सुरू करत नाही तोपर्यंत मी सरांकडेच होतो. त्याच्यामुळे सरांकडे मला खूप शिकायला मिळालं. सरांकडे जे फ्रीडम मला मिळालं त्याच्यामुळे मी बिझनेस मध्ये, वैयक्तिक बिझनेस मध्ये माझ्या लवकर उतरलो. बरोबर. पण मग आता अनुभव आधी घेतला मग शिक्षण घेतला. हो, असं झालं. अनुभव घेता घेता इकडे डिप्लोमाला घेतला. बरोबर आहे. मग नंतर फर्स्ट साईटचा एक्सपिरियन्स कसा होता, जेव्हा तुम्ही स्वतःची पहिली साईट ऍज अ इंडिव्हिज्युअल काय म्हणतो इंजिनियर होता? कारण माझा ती कशी मिळाली असं मला काहीतरी ऐकायचं, किस्सा तेव्हाचा काय होता वगैरे, काय आठवतंय वगैरे? तसं काही नाही. सरांचं सिव्हिलचे प्रोजेक्ट करता करता सर व्हॅल्यूवर पण होते. अच्छा. व्हॅल्युएशनच्या संदर्भात मी 1-2 ठिकाणी गेलो, म्हणजे नेहमी जायचो. बरोबर. तर मग जैन कॉलेजमध्ये आमचे एक मित्र होते, त्यांना घर बांधायचं होतं. मग ते म्हणे की साहेब तुम्ही कराल का माझं काम? अच्छा. म्हटलं आता तो, माझी पण इच्छा होत नव्हती नवीन काम एकदम आपण इंडिपेंडेंट करायचं. बरोबर आहे. सरांचं कसं राहायचं, सर बॅकग्राऊंडला असल्यामुळे मग ते किती मोठं काम राहिलं तरी माणूस काही झालं तरी साहेब सावरून घेते. पण नवीन इंडिव्हिज्युअल साईट करायची. त्यांनी विचारलं, लेबर तर होतेच, म्हणजे साहेबांचे जे लेबर होते ते आपले कॉन्टॅक्ट मध्ये होतेच. मग मी, आमचे मिस्त्री होते, सिनियर मिस्त्री होते, ते सरांकडे खूप वर्षापासून, त्यांच्याशी बोललो. म्हटलं भाऊ असं असं आहे, काय करायचं? तर असं आज नाही तर उद्या तुम्हाला तर करायचंच आहे. शेवटी आज
कुठून तरी तुम्ही सुरुवात करणार, तर मग आता अनायशा तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी आलेली आहे तर तुम्ही करा, वा, आम्ही सपोर्टला आहे. बरोबर. म्हटलं मग काय रेटने घेऊ, कसं घेऊ, काय घेऊ, म्हणजे ते अच्छा, तुम्ही इथपासून तुमचं. सुरुवात होती. हा, म्हणजे डेअरिंग नव्हतं. डेअरिंग हो. म्हणजे कसं की बुवा मिळालेली चालतील पण आपण खिशातनं खिशातनं गेलं नाही नको पाहिजे. जायला पाहिजे. बरोबर बरोबर मग म्हणे तुम्ही त्यांच्याशी बोलून बघा, बरोबर. कन्सल्टिंगच्या हिशोबाने जर मिळालं काम तर चांगलं. हा, मग कन्सल्टिंगचं ठरलं वा, विथ मटेरियल ज्यावेळी. ओके, सुरुवात कन्सल्टिंगनेच केली. बरं. आणि छान सुरू केलं. गोकर्ण सोसायटीमध्ये अच्छा, देवरे म्हणून आहेत, बरं. त्यांचा पहिला प्रोजेक्ट. पहिला रेसिडेन्शियल बंगलो केला. वा, मग त्याच्यातच लगेच मला जोडून असं विचारायचं, पहिला प्रोजेक्ट जेव्हा तुम्ही इंडिव्हिज्युअल केला तेवढी आठवण सांगितली, तेव्हा असं कुठं मध्येच प्रोजेक्ट करताना अडायला झालं, एखादा प्रॉब्लेम आलाय, आता पुढे काय करायचं माहित नाही, नाही, असं काही झालं नाही? काहीच नाही. अच्छा काहीच अच्छा. नाही. फक्त माझ्या आतापर्यंतच्या करिअर मध्ये मला फक्त 2 ठिकाणी अडचण आली. त्यावेळेस पण मला आमच्या आरसीसी. मग ती अडचण आम्हाला ऐकायला आवडेल, कशी होती आणि तुम्ही त्याच्यावर मात कशी केली? आव्हानावर मात करणं फार महत्वाचं असतं. ती कशी केली? काही आठवते तेव्हाचा किस्सा? नाही, आठवतच आहेच, तो काही विषय नाही, कारण तो न विसरण्याची गोष्ट नाही. हो, इथं संगमा चौक म्हणून एक चौक आहे बरं. विद्यावरणी कॉलेजच्या पाठीमागे. हम्म, तिथं कॉर्नरलाच हम्म. एक 4 दुकानं आणि मागे त्यांचं रेसिडन्स बरं असं प्रोजेक्ट होता आणि विथ मटेरियल काम होतं. बरं. पण त्या प्लॉटचं असं होतं की आजूबाजूच्या कॉलनीचं सर्व पाणी तिथं येऊन मग नाल्यामध्ये पाणी जात होतं. अच्छा, म्हणजे फुटिंगला मॅक्झिमम 3 इंच किंवा 4 इंच एस्केवेशन गेलं. बरोबर. नाहीच, एस्केवेशन नाहीच, कारण करू शकत खडकच नाही. होता हो, आणि पूर्ण स्लोप जागा होती. काय करायचं, काय मग पुढं मोठा काय साहेब- जायचं? हो, मोठा परत एकच गुगल. मोठ्या साहेबांकडे गेलो. म्हणलं साहेब असं असं आहे. म्हणे बघ राजन, तू इंडिपेंडंट आता करतोच आहे, हो, माझी साथ आहे, पण किती दिवस लोकांच्या कुबड्या घेशील, बरोबर. तुला पण कुठेतरी डेअरिंग करावं लागेल. म्हटलं सर, डेअरिंग म्हणजे ती अशी आहे की बुवा तिथं म्हणजे मला अशी भीती वाटते की पाण्याचा लोढा एवढा येतो की ते पूर्ण फुटिंग बिल्डिंगच्या बिल्डिंग बंद होऊ शकते. जाऊन जाईल. बरोबर. तेवढी रिस्क मी नाही घेऊ शकत आणि ते विथ मटेरियल काम आहे. हा. नाही, ठीक आहे, मी येतो म्हणे. आले, बघितलं. म्हणे तू मला विचारण्यापेक्षा आरसीसी कन्सल्टंटला बघ. तर त्यावेळेस आमचे ओगले साहेब म्हणून होते, बरं. ओगले सरांशी बोललो. ऍक्च्युली डिझाईन ओगले सरांकडनं मी घेतलेलंच होतं, रमेश ओगले. मग ओगले साहेब म्हणे ठीक आहे, मी व्हिजिट करून घेतो एकदा. साहेब आले, साहेबांनी बघितलं परिस्थिती हे नाही. मग पाईल फाउंडेशन सारखं ग्राउटिंग वगैरे त्यांनी हे सांगितलं. नंतर ते म्हणे की गरुड म्हणून इथं एक, आता ते मला वाटतं डेप्युटी इंजिनियर आहे, बरोबर. गरुड साहेब म्हणून आहेत, तर त्यांच्याकडनंही त्यांनी सजेशन घ्यायला लावलं. मग गरुड साहेब पण आले तिथं व्हिजिटला. गरुड साहेबांनी पण काही सजेशन सांगितलं, त्याप्रमाणे कॉन्क्रीट केलं. ब्लास्टिंग करू देत नव्हते, बरोबर. कॉलनीवाले ब्लास्टिंग करू देत नव्हते, त्याच्यामुळे एस्केवेशन किंवा फुटिंग मिनिमम सर्वांचं म्हणणं एकच पडायचं की कमीत कमी फुटिंग तरी खाली गेली पाहिजे. बरोबर. आणि टाय आपण 2 ठिकाणी किंवा 3 ठिकाणी टाय देऊ. बरोबर. आणि प्लिंथला ब्रिक वर्कच्या ऐवजी जिकडनं पाण्याचं जास्त स्लोप आहे त्याला कुठे डायव्हर्ट करता येईल, वर्दी करता येईल, काय करता येईल, ते बरेच सजेशन्स वगैरे झाले. पण मग तोपर्यंत रेट ठरलेला होता, मालकाशी बोलणं झालेलं होतं. पण योगायोगाने म्हणजे माझ्या नशिबाने म्हणा किंवा काय, मालक पण छान होता. म्हणजे रावसाहेब, तुम्ही जे काही करणार आहात किंवा जे काही करतायत ते माझ्यासाठी करणार आहेत. बरोबर. तर जो काही खर्च होईल, ठीक आहे, आपला रेट जो झालेला आहे तो झाला आहे, पण जो पण काही खर्च येईल तो द्यायला तयार आहे. त्यामध्ये आणि मग तो योगायोगाने मग ते सर्वांच्या सजेशन नुसार तो प्रोजेक्ट केला पूर्ण. त्याच्यात वाईट अनुभव असे आले की मी थोडीशी डेअरिंग डबल कोपिंग करून प्लीन बांधली. पाण्याचा लोढा आला, प्लीन मुरून पूर्ण वाहून गेला. बापरे. पहिल्या वेळेस तो पण खर्च मला मालकाने बेअर केला. असं नाही किंवा तुम्ही योगायोगानंतर मग पडद्या टाकल्या, पहिले तो नाला, सर्वात पहिले तो नाला कन्वर्ट केला, हे केलं, नंतर झालं आणि मग झालं काम. आजही ते व्यवस्थित आहे. व्हेरी गुड. बरेच त्याच्यानंतर त्या कॉलनीमध्ये मी बरेच कामं केले. त्यामुळे चालू आहे. आता थेट सिव्हिल इंजिनियर मधल्या काही प्रश्नांकडे येऊया, ज्याच्याबरोबर तुम्ही रोजच डील करता. त्यातला पहिला महत्वाचा प्रश्न आहे म्हणजे अनस्किल्ड लेबर, अकुशल कामगार आपण ज्यांना म्हणतो. तर त्यांच्याकडून काम करून घेणं हे कितपत धोकादायक आहे असं वाटतं तुम्हाला? कारण महत्वाची जर त्याला एखादा रोल दिला तर त्याला त्यातलं माहित नसतं आणि काहीतरी मोठी दुर्घटना सुद्धा होऊ शकते. तर मग त्या अनस्किल्ड लेबरकडून काम करून घेणं कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं?
धोकादायक म्हणण्यापेक्षा म्हणजे आतापर्यंतच्या एक प्रॅक्टिस मध्ये आता म्हणजे हम्म. या 3 वर्षापासून मला वाटतं धुळ्यात आपलं FSI वाढलंय. TDR वगैरे हो, मिळायला लागले हो. या 3 वर्षापासून. तोपर्यंत ग्राउंड+1 ग्राउंड+2 एवढंच होतं. एवढ्या बिल्डिंग होत्या आणि त्यातल्या त्यात तेवढे स्किल लेबर आपल्या इथं होते, अवेलेबल बरोबर. होते. आणि जे कॉन्ट्रॅक्टर आपल्याकडे काम करतात ते हम्म. खूप जुने, म्हणजे मी जी प्रॅक्टिस आहे त्याच्या दुप्पट त्यांची प्रॅक्टिस झालेली आहे. बापरे. आणि त्यांच्याकडचे लेबर म्हणा किंवा त्यांचा स्वतःचा अनुभव म्हणा, बरोबर. ते थोडं बेअर करून घ्यायचे. एकदम खूपच अननोन किंवा नॉन टेक्निकल म्हणण्यापेक्षा एकदम फ्रेश माणूस आलाय आणि काम करतोय असं कधी होत नाही. साईटवर होत नाही. प्रत्येक जण थोडी प्रिकॉशन ठेवतोच बरोबर. की कमीत कमी 4 लेबर पैकी 2 जे आहेत ते फुल स्किल्ड असतात आणि एखादी ट्रेनी असतो आणि एक एकदम फ्रेश असतो. बरोबर. त्याच्यामुळे असं तसं काही combination अडचण होऊन काही जातं. मला म्हणजे मला तरी नाही आली आज. बरोबर. दुसरं तुम्ही एवढ्या रेसिडेन्शियल प्रोजेक्टवर जास्त काम करता म्हणून तुम्हाला विचारतोय, की बऱ्याचदा असं कस्टमरचं म्हणणं असतं, की माझं बजेट थोडं कमी आहे किंवा इतक्याच बजेटमध्ये बसवा प्रोजेक्ट. असं एक थोडं लिमिटेशन असतं आणि तुम्हाला तर क्वालिटी काम करायचं असतं किंवा चांगला प्रोजेक्टच तुम्हाला करायचा असतो. अशा वेळेला क्वालिटी आणि बजेट या दोन्हीचं कॉम्बिनेशन कसं काय करता तुम्ही? बघा, मी आजपर्यंत एवढी जेन्युइन प्रॅक्टिस केली आहे की मी कधी कोणाला चॉकलेट नाही दिलं की बरोबर. होऊन जाईल. हो. जो खर्च लागणार आहे तो लागणारच आहे. बरोबर. तुम्ही कॉम्प्रोमाइज, क्वालिटी कॉम्प्रोमाइज कुठे करू शकत नाही. तुम्हाला एखाद्या बिल्डिंगला 20,000 30,000 वीट लागणार आहे तर तेवढीच लागणार आहे. बरोबर. त्याच्यात मी ऍज अ कॉन्ट्रॅक्टर आहे किंवा एखाद्या कस्टमरला वाटतं किंवा इंजिनियर यांना निम्म्या रेटमध्ये मटेरियल मिळतं. लोखंड मला 55 रुपयात मिळतं तर यांना 50 रुपयात मिळत असेल किंवा 45 रुपयात मिळत असेल. तसं काही नसतं. हो. मार्केट आहे, मार्केटचा जो आजचा भाव आहे त्या हिशोबाने मलाही स्टील मिळतं, त्यालाही मिळतं. बरोबर. माझं बेनिफिट काय, मला फक्त एखाद महिना 1.5 महिना मी साईड घेऊ शकतो बरोबर. किंवा आज लगेच मला मालकाला आज पैसे देणं आहे आणि तिथून माल घेणं आहे. हो, हो, हो. आम्हाला फक्त तो एक बेनिफिट असतो की आम्ही फोन करतो, ते येऊन येऊन जातं मटेरियल, पेमेंटलाही तशी काही आम्हाला अडचण होत नाही. एवढा एक बेनिफिट सोडला तर जो मार्केट रेट येतो तो मिळतोच. बरोबर. त्याच्या व्यतिरिक्त तर काही जास्त किंवा कमी हा वेगळा इश्यू. बरोबर. त्याच्यामुळे त्याला आपण काही चॉकलेट देणं की होऊन जाईल, करून घेऊ, त्याच्यात मी त्या भानगडीत कधी आजपर्यंत बोललो. बरोबर. ते काम गेलं तर आनंद, कारण नंतर त्याचा मी पस्तावा आणि त्याचंही अपूर्ण घर. कारण कसं असतं, घर हे माणसाचं एकदम शेवटचं स्वप्न असतं किंवा बरोबर. आणि त्याच्यात काही अडथळा येणं हे एकदम चुकीचं आहे. म्हणजे अगदी कसं बरोबर. असतं, प्लास्टर राहिलेलं आहे. हम्म. आता बरेचसे आता बोलू नये ह्या गोष्टी. नवीन जे मुलं येतात ते बरोबर. इतक्या कमी रेटमध्ये काम घेत आहेत आणि आमच्या जे आमचे जेवढे सिनियर लोक आहेत, मला नाही वाटत की आमच्यावर कोणावर एकावरही केस झालेली आहे. आता हे जे नवीन पोर आलेले अक्षरशः धुळे कोर्टामध्ये केसेस दाखल झालेल्या आहेत, म्हणजे कॉन्ट्रॅक्टर म्हणून. म्हणजे हेच किंवा होऊन जाईल करून 1100 रुपये 1200 रुपये करून देतात. पण नंतर नाही, क्वालिटी नाही, जो काम होऊच शकत नाही, पूर्णच होणार नाही, पूर्ण होत नाही. बरं, त्याचा प्रॉब्लेम असा असतो की तोपर्यंत तो भाड्याच्या घरात राहत असतो. हो, हो. तो तिथलं भाडंही भरतो. बरोबर. हे काम जोपर्यंत स्लॅब पर्यंत झालेलं असतं किंवा काहीतरी स्टेजला आलेलं असतं तोपर्यंत इकडचं लोनचे हप्ते उचललेले असतात. बरोबर. हे पण हप्ते चालू होऊन जातात त्याचे आणि इकडे सगळीकडे घर पण तयार होत नाही. बरोबर. आणि हा कॉन्ट्रॅक्टर म्हणा किंवा इंजिनियर म्हणा किंवा स्पेसिफिक मी आमचे सिव्हिल इंजिनियर नाही म्हणत आहे, बरेचसे लोक एखाद्या लोकल कॉन्ट्रॅक्टरलाही काम देतात. ते मग असं अर्धा पूर्ण काम सोडतात. हेच किंवा होऊन जाईल, एवढ्या रेटमध्ये होऊन जाईल, त्याचा बजेट तो असतो. बरोबर. तो तिकडे घरभाडा भरतो, इकडे बँकेचा हप्ता भरतो आणि इकडे घर पूर्ण होत नाही. अडकून जातो. तो मेंटली पण डिस्टर्ब होऊन जातो. बरोबर. बरोबर. खूप त्रास होतो या गोष्टींचा. मग आपल्याकडे आल्यावर मग सर आपल्याला त्यांच्यावर केस करायची, तुम्ही मला काय मदत करू. आता माझ्यासारखा काहीच मदत करू शकत. बरोबर. दुसरं तुमच्याकडनं मग मदत एक अशी होऊ शकते किंवा आता जे लोक बघतात त्यांच्याकडनं मला असं ऐकायचंय की एखादं जर चांगलं क्वालिटी कन्स्ट्रक्शन करायचं असेल तर मग काय काय चेकलिस्ट असेल किंवा या गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्यात, ह्याच्यात कॉम्प्रोमाइज नाही केलं तर हे काम तुमचं कायम चांगलं होईल. अशा काही मला 4-5 महत्वाच्या गोष्टी सांगू शकता? चेकलिस्ट आपण करतो, म्हणजे ह्या आपल्या आहेत. हो, हो. पण कस्टमरचा इश्यू असा होऊन जातो की इथला कस्टमर बऱ्याच अंशी आम्ही बघितलंय ना की तो टेक्निकल गोष्टींना जास्त महत्व देत नाही. त्याला इंजिनियर म्हणजे
ऍज अ मॅनेजर, हो, असं वाटतं. ही फॅक्ट धुळ्यातली सांगतो. बरोबर. त्याला आर्किटेक्ट, इंजिनियर, स्ट्रक्चरल इंजिनियर याच्यातला फरक सुद्धा कळत नाही. बरोबर. एकदम खरं हो, सांगायचं हो, तर. हो. त्याच्यामुळे आपल्या कामाची चेकलिस्ट आपण करू शकतो, पण समोरच्या मालकाला काम करताना ही चेकलिस्ट किंवा हे आपण फॉलो करू शकतो बरोबर आहे. एवढं नाही एक्सप्लेन करू बरोबर. शकतो, कारण तो टोटल अननोन असतो. अननोन असतो. बरं. दुसरं तुम्ही आता सांगितलं नवीन इंजिनियर्स बरोबर झालेले इन्सिडेंट्स. तर मग ही जी तरुण मुलं आता या क्षेत्रात येत आहेत, तर त्यांना एक सीनियर म्हणून मग काय तुम्ही सल्ला द्याल या फील्डमध्ये येण्याच्या पूर्वी किंवा आल्यानंतर, की हे गोष्टी करू नका, या गोष्टी नक्की करा? ऍक्च्युली त्यांनी तर पूर्ण मार्केटचा अभ्यास केला पाहिजे. हं. बऱ्याच लोकांना हे माहित नाही की स्टीलची रेटची ग्रोथ कधी होते, कमी कधी होतो, वीट कोणत्या वेळेस अवेलेबल असते किंवा कोणत्या वेळेस ती पावसाळ्यानंतर ती अवेलेबल चांगली होते, रेट कमी असतात. ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये नाही मिळत, त्यावेळेस आपल्याला जास्त रेटने वीट मिळते. रेतीचा इश्यू असतो. जून ते 4 महिने पावसाळ्याचे 4 महिने रेती अवेलेबल होत नाही. त्यावेळेस जो स्टॉक केलेली रेती ती दुप्पट रेटने मिळते. हे ह्या रेटचे जे किंवा सिमेंटचा जो आहे कॅल्क्युलेशन, सिमेंटचे कॅल्क्युलेशन, रेट व्हेरिएशन कधी होतात, काय होतात, हे जो अभ्यास आहे हा यांनी खरंच केला पाहिजे. बरोबर. काम घेताना ठीक आहे ना, जसं मी तुम्हाला पहिलेच बोललो किंवा मिळालं नाही चालेल, पण घरातनं तर नको टाकलं जाईल. बरोबर. हे एक महत्वाचं आहे. हे एक महत्वाचं आहे. आणि नुसतं रुटीन पैसा हातात राहतो, खेळत राहतो, मग आपण नुसतं पैसा येत राहतो आणि काम करत राहायचं आणि नंतर सर्व कामं झाल्यानंतर हिशोब मांडला तर आपल्याला काय मिळालं किंवा काय नाही, त्याला काही अर्थ राहत नाही. बरोबर. मग तुम्ही बोलता आपण एक प्रोजेक्ट सांगितला ज्याच्यात तुम्हाला अडचणी किंवा प्रॉब्लेम आल्या वगैरे. तर आता मला एक असा प्रोजेक्ट हवाय की जो आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या स्वतःसाठी आहे, की जो करताना एक वेगळा आनंद मिळाला, समाधान मिळालं आणि असं अभिमान वाटला की चला माझ्या हातून हा प्रोजेक्ट घडला, बरं झालं, किंवा मी या प्रोजेक्टचा पार्ट आहे, असा एखादा प्रोजेक्ट आठवतो इतक्या प्रोजेक्ट्स मधनं? मला स्वतःला एक आवडलेला रेसिडेन्शियल बंगलो म्हणजे एक नंदुरबारचा एच.एन. कोकणी म्हणून आहेत त्यांचा, आणि धुळ्याला डॉक्टर जावरे म्हणून आहेत त्यांचं स्वतःच, आता घर मागच्या 2 वर्षापूर्वी. तर काय स्पेशालिटी वगैरे सांगाल तिथले काम करताना, असं तुम्हाला वाटलं की ज्याच्यामुळे अरे हा माझा एक वेगळा हटके प्रोजेक्ट आहे असं, किंवा? या दोन्ही प्रोजेक्ट मध्ये मला खूप फ्रीडम मिळाला. अच्छा. त्याच्यामुळे मी माझे जे काही एक्सपेरिमेंट आहेत किंवा जो काही अनुभव आहे करू शकलो, तो मी शेअर करू शकलो किंवा त्याच्यात इम्प्लिमेंट करू शकलो. बरोबर. इतर प्रोजेक्ट मध्ये काय होऊन जातं, बरेचसे तो विथ मटेरियल असल्यामुळे थोडंसं मी पण मलाही लिमिट्स येऊन जातात. बरोबर. कस्टमर तेवढा बेअर करत नाही, किंवा मी एखाद्या वेळेस मला वाटलं की इथं आपण हे करू शकतो, पण समोरचा कस्टमर मला एक तेवढा सपोर्ट करत नाही. बरोबर. जो सपोर्ट मला इथं मिळाला किंवा यांनी माझ्या प्लॅनिंग मध्ये काही म्हणजे एक अंश सुद्धा डिस्टर्ब किंवा चेंजेस केले नाही. आजपर्यंत असं एकही घर नाही की ज्याच्यात मला चेंजेस नाही करावं लागेल. अच्छा. कुठलंही काम नाही. जेवढे कामं केले की त्याच्यात मला भरपूर वेळा समोरच्या मालकाने, त्याचा नातेवाईक येतो, मग तो काहीतरी सजेशन करतो, मग मित्र येतो, तो काही सजेशन, तर चेंजेस त्याच्यात थोडेफार नाही. मग मी तर ते बांधलेलं आहे, ते पाडण्याचे पण पैसे घेतो, हो. पुन्हा उभं करण्याचे पण पैसे घेतो. हा, मग त्याला ती जाणीव, ते कसं आहे ती याच्यासाठी की ती पुढच्या वेळेस पुन्हा त्याचे हे नको व्हायला की बुवा याला आपल्याला पाडायचे द्यावं लागतं आणि पुन्हा बांधायचे द्यावे लागतात. बरोबर. हे जोपर्यंत त्याला कळत नाही तोवर तो चेंजेस किती करावे बरोबर. ते त्याला. बरं, आपण जे प्लॅनिंग करतो तुम्हाला 4-4 वेळा 5-5 वेळा सांगितलेलं असतं, तुम्हाला सॅटिस्फाईड झाल्यानंतरच आपण गेलेलं असतो. त्याच्यामुळे त्याच्यात तुम्ही पुन्हा चेंजेस करणं ठीक आहे. एकदम इनिशियल स्टेजला काही एकदम तुम्हाला सुचलं किंवा काही आठवलं किंवा आपल्यालाही वाटलं तर आपण सजेस्ट करतो. बरोबर. पण पूर्ण जर प्लॅनिंग चेंज होत असेल त्याच्याने तर मग त्रास होतो त्या गोष्टी. दुसरं स्ट्रक्चर झालेलं असतं. बरोबर. याच्यानंतर दुसरं कुठल्याही कन्स्ट्रक्शन मध्ये स्टील आणि सिमेंट या 2 महत्वाच्या गोष्टी आहेत किंवा बेसिक गोष्टी आहेत असं म्हणून, ज्याच्यावर पूर्ण कन्स्ट्रक्शन उभारणार. तर मग ते स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर्स त्याला लावता किंवा काय गुणवैशिष्ट्य असं सांगाल की हे 1, 2, 3, 4 असतील तर हे स्टील चांगलं आहे, हे घ्यायला काय हरकत नाही, असं स्टील मी नेहमी वापरतो किंवा रेकमेंड करेन जर कोणाला घ्यायचं असेल तर, की हे स्टील मधले पॉइंट चेक करा तुम्ही? तसं काही क्रायटेरिया नसतो. आपला फक्त महत्वाचा इश्यू असा असतो की मॅक्झिमम ज्याची टेस्टिंग रिपोर्ट म्हणा किंवा मॅक्झिमम आमच्या दृष्टीने असं होऊन जातं की आम्ही 6 MM च्या बाबतीत मी जास्त बोलतो.
आता तर आम्ही 8 mm च्याच रिंगा वापरतो. बरोबर. पूर्वीच्या काळी जी 6 mm ची रिंग जी नरम राहायची हो हो वाकवायला, कारण बऱ्याच वेळा त्याचे सील निघून जायचं बरोबर. बऱ्याच स्टीलचं. हम्म, हम्म, त्यावेळेस भावनगर जास्त चालायचं हम्म. आपल्या धुळ्यामध्ये. आता बऱ्याचशा ब्रँडेड कंपन्या जसं आयकॉन आहे हे बरोबर. आलेलं आहे. आणि काय होतं, बऱ्याच वेळा आपण सजेस्ट करतो, हम्म. पण लोकांना जे जाहिरातींचा बराच हे झालेला असतो, Impact मार्केटिंग इम्पॅक्ट झालेला असतो. तर ते म्हणतात तुम्ही हे का नाही वापरत, ते का नाही वापरत. आपण टेक्निकल स्पेसिफिकेशन जेवढं सांगता येण्यासारखं आहे आपण सांगतो, बरोबर. किंवा त्याला तितपत का नाही येत असेल आपण सांगतो, एक्सप्लेन करतो. आपण एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो. दुसरं तुम्ही आयकॉन स्टील आतापर्यंत कुठल्या प्रोजेक्टला वापरलंय का, किंवा कसा होता एक्सपिरियन्स तुमचा? आयकॉन स्टील माझ्या माहितीप्रमाणे आता 99% तरी मी आयकॉनच वापरतोय. क्या बात आहे. हा, आणि स्वतःच्या माझ्या घराला सुद्धा आयकॉनच तुमचा 100% विश्वास आयकॉनवर आहेच. मग आयकॉनच्या प्रॉडक्ट बरोबर त्यांच्या सर्व्हिसेस बद्दल काय सांगाल? म्हणजे अवेलेबिलिटी असेल, कॉस्ट असेल, त्यांचा स्टाफ असेल, किंवा एकंदर त्या सर्व्हिसेस ज्या येतात त्याच्याबरोबर. बेस्ट, काही अडचण नाही. म्हणजे मला वैयक्तिक, मी जर धुळ्यातली गोष्ट केली हो. तर तुमची जी मार्केटिंग टीम आहे ती पण चांगली आहे. ओके. आणि जे सप्लायर आहेत, म्हणजे मी मॅक्झिमम तुमच्या 3-4 डीलर आहेत, बरोबर. मी जिग्नेश पटेल त्यांच्याकडनं जास्त करून घेतो. मला त्यांचा सपोर्ट पण चांगला आहे. क्या बात. सो हे होते इंजिनियर राजन खरोटे सर, ज्यांनी अतिशय मोजक्या पण महत्त्वाच्या शब्दामध्ये आपला सगळा इतक्या वर्षांचा 24-27 वर्षांचा प्रवास उलगडला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला असं वाटलं की जे तरुण इंजिनियर्स या क्षेत्रात येत आहेत त्यांनी सांगितलं या क्षेत्रामध्ये इतक्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत, पण येताना तुम्ही त्या थेरॉटिकल नॉलेज बरोबर प्रॅक्टिकल नॉलेज घ्या, मार्केटचा स्टडी करा, तिथल्या लागणाऱ्या मटेरियलचा स्टडी करा आणि नंतर या फील्डमध्ये या, जेणेकरून कुठली दुर्घटना किंवा कुठला नंतरचा प्रसंग घडणार नाही. तो पुन्हा एकदा तुमचे मनपूर्वक आभार की तुम्ही आलात आणि जो अनुभव सगळ्यात महत्त्वाचा होता तो तुम्ही शेअर केलात. आणि आता आपण आयकॉनिक प्रोजेक्ट बद्दल बोललो, तर येणाऱ्या भविष्यात असेच चांगले आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत, याच माझ्याकडून आणि आयकॉन स्टील या दोघांकडून मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच.